प्रवेश झाला. काल ठाण्यातले जे आपल्यातनं गद्दारांसोबत गेले होते ते परत आलेले आहेत. आज सुद्धा काही जण तिकडे गेले होते, परत आलेले आहेत. थोडक्यामध्ये आता गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे. त्यांच्यात मग आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे आता सुरू झालेलं आहे. आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं सत्य स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत. त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षातले लोक येत आहेत. आता राष्ट्रवादीमधले आले. रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते. याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे. आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्यांनी काही ठिकाणची नावं बदललेत किंवा बदलतायत. एक म्हणजे राजभवनचं आता लोकभवन करतायत, प्रधानमंत्री कार्यालयाचं सेवा केंद्र सेवा तीर्थ करतायत. पण त्याच्या आडून आणखीन एक गोष्ट करतायत ती आता लक्षात आलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी म्हणजे गेल्या 2-5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी पेगासिस हे नाव ऐकलं असेल. काय होतं पेगासिस? म्हणजे सगळ्यांच्या फोनमध्ये ते व्हायरस किंवा काय ते ऍप घुसून हेरगिरी करायची. आता पेगासिसचं नाव बदलून त्यांनी संचार साथी केलेले. ते पेगासिसच आहे, म्हणजे हे हेरगिरीच करतायत. पण मला एक कळत नाहीये की प्रधानमंत्र्यांना मला सांगायचे की तुम्ही देशातल्या म्हणजे ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही मानताय म्हणून तुम्ही पंतप्रधान झालाय, त्यांच्यावरती पाळत ठेवण्याच्या ऐवजी देशामध्ये जे आतंकवादी हल्ले करतायत. आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटावरती कोणीच बोलत नाहीये. दिल्लीचे बॉम्बस्फोट झाले कसे, त्याच्यात नक्की लोक गेली किती, कोणी केले ते बॉम्बस्फोट, पेलगाम मध्ये अतिरेकी घुसले कसे, ह्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष नाहीये. पण आपल्याच लोकांवरती लक्ष ठेवणं, ज्यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती तुम्ही अविश्वास दाखवताय. म्हणजे ज्यांनी विश्वास म्हणजे आपणही त्यांच्याबरोबर 19 सालापर्यंत होतो. ज्या लोकांनी तुमच्या भाजपवरती विश्वास दाखवला त्यांच्यावरती ते अविश्वास दाखवत आहेत. एवढा काय कर्मदरिद्रीपणा मला नाही वाटत आजपर्यंत कोणी केला असेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.